जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 13/3/2026 रोजी आदिवासी पारधी समाजातील महिला अंजू सँड्रो उर्फ मीटर पवार राहणार 3 हत्ती चौक धनकवडी यांनी पद्मावती पोलीस स्टेशन व स्वारगेट पोलीस स्टेशनला पतीने जीवघेणा हमला केल्यामुळे हात फ्रॅक्चर झाला, डोळ्याला मोठा मार लागला आहे. परंतु पोलिसांनी घरगुती भांडण आहे म्हणून पतीला समज देऊन सोडून दिले. त्यानंतर पतीने पुन्हा पत्नीला मारहाण केली असा दावा पत्नीने केला आहे. पोलिसांनी सँड्रो उर्फ मीटर पवार यांच्यावरती कडक कारवाई करावी, अन्यथा येत्या 8 दिवसामध्ये पुणे पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे अर्जात अंजू पवार यांनी इशारा दिला आहे. हा ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव अंजू मीटर उर्फ सँड्रो पवार. अच्छा, कुठे राहता? चव्हाणनगर हो, 3 हाती चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, धनकवडी. धनकवडी. बर. हां, काय तुमचा व्यवसाय काय करता तुम्ही? मी पूर्वी मार्केटमध्ये लिंब विकायची. बर. 40 वर्ष माल विकला बर आणि 40 वर्ष माल विकून पोरं लहानाचे मोठे केले. बर मला 4 मुलं 1 मुलगी, बर 12 नातुंडे. अच्छा. हा. बर. मग काय तुमच्या मिस्टरांचा वाद काय? तुमचं लग्न काही झाले काय विषय? आमचं माझी वय 50 आहे, मिस्टरांची वय 55 आहे. बर. हो. कशावरून वाद होतो? काय तक्रार काय? वाद मी एक कमसे कम 10-12 वर्ष सैन केलं, लई केलं, बर. लई बर्दाश्त केलं मी. अच्छा. 12 वर्षापासून बर्दाश्त केलं. हम्म. पण आता पोरं बाळ मोठी झाली, नातुंडी आलेत 12. हो. आता 1 वर्षापासून माझ्या मागे जी भूमिका चालू केला त्यांनी, बर. विषय हा आहे हो. की बाबा मला लग्न करायचं, मला बायको करायची, मला लग्न करायचं. तरी मी कानावर टाळून मी काही विचार केला नाही, जाऊ दे, रागाच्या पिरियड मध्ये म्हणत असत. हम्म. पण नंतर मी लक्ष दिलं, त्यांनी एका महिन्यात हो. 1 महिन्यात 2 मोबाईल फोडले बर. आणि हा. मोबाईल घेतोय 50,000चा आपटतोय. बर. मला लग्न करायचं, मला लग्न करायचं. ह्या वयात? या वयात 55 55 वय, माझी 50 वय. बर. 12 नातुंड, मला 4 मुली 1 मुलगा. हो. ज्यावेळेस तो माझ्या सख्या आत्याचा मुलगा, मी तिच्या सख्या मामाची मुलगी, मोठ्या बर. मामाची. हो. मी विचार केला नाही कधी, बर. संसार उभा केला. हा, जेव्हा घरी मी तिच्या वाचता संग नाही. हा. तिच्या संग जेव्हापासून राहते वागते, हो. तर त्याच्याकडे फक्त आले मी तिच्या पहिल्या दिवशी. बर. माझी सख्या आत्या रडायला लागली माझ्या गळ्यात पडून. बर. तर मी बघितलं तर तिला फक्त फुटलेले 5 पत्रे तिच्याकडं, एक खाट आणि एक काळी घोंगडी होती, चादर. बर. पण माझ्या जीवाला कधी धक्का बसला नाही की मी फसले. हम्म. मला संसार करायचा होता, बर. संसार उभा केला मी. हो. 4 पोराला जन्म दिलं, होरीला जन्म दिलं. लिंबू विकायचे काय? लिंब 40 वर्ष लिंब मार्केटमध्ये विकली. बापरे, पावसामध्ये बसून पावसामध्ये तुम्ही- बसून 5 दिवसाच्या पोराला झोळीत बांधून, असं कडाला बांधून मांडीवर घेऊन बरोबर. मी पाण्यात बसून लिंब विकले. अच्छा. मिस्टरांनी कधी पोराला घेऊन बसले नाही. बरोबर. हा, फक्त कधी आले मार्केटला की लिंबाची बीट करून लिंब वतून द्यायचे. बर. पावसात बसून 5 दिवसाच्या डिलिव्हरी बाळांनी आम्ही सगळे, मीच नाही, बरोबर. अनेक महिला आहे आमच्या पारध्यांच्या, अच्छा. सगळे माझ्यासारखेच कष्ट करतात. हो. पण नवऱ्याची बाजू दडवतात. पण मी किती दिवस दडवणार नवऱ्याची बाजू? हो. आज मी बघितलं मोबाईल मग आता मध्ये काही दारू पिऊन मारहाण करतात? दारू पिऊन मारहाण करतात. बर. मी बघितलं मोबाईलवर लक्ष हो. दिलं तर एका मुली संग 22 वर्षाच्या मुली संग बोलतोय माझा मिस्टर बर. की बाबा मी तुला ठेवणार, मी तुझ्याशिवाय मला करमत नाही, माझ्या घरात आता येत नाही, मला विचारून कुठं जात नाही, हो. इथं तिथं जातो म्हणतो, बालाजीनगरला जातो, 1-1 तास फोनवर बोलतोय. बर. मग मी फोनवर लक्ष दिलं. हो. 5 रेकॉर्डिंग निघले, नवरा काय बोलतोय, ती पोरगी काय म्हणती. हो. तिकडं पोरगी म्हणली की बाबा तुम्ही आता आहे ना, तुझ्या बायकोला कळालं. नवरा म्हणला ही कळालं, चांगलं झालं. बर. माझ्याकडे 5 रेकॉर्डिंग आहे आता सध्याला, बर. मी जमा करणार. अच्छा. मी साहेबाला विनंती करणार, ती रेकॉर्डिंग चेक करून जबरदस्त कारवाई करा. बरोबर. माझी काही शाळा झाली नाही, मिस्टरांची शाळा झाली नाही, अच्छा. पण एवढा अत्याचार का? हो. हा, तर मारहाण एवढा केली? मारहाण मी बर. 22 तारखेला जाऊन बघितलं. बर. तर असं दाखव. 22 तारखेला जाऊन बघितलं तर सोनाराच्या दुकान, माझ्या सोनाराच्या फोटो दाखव. दुकानात माझ्या मिस्टरांनी 12 ग्रॅमची अंगठी मोडून पैसे आणल्यात. बर. आणि पैसे आणल्यात, मला विसरायचं नाही. हम्म. मी 200 रुपये मागितले, मला शिव्या दिल्या.
बर मला बोलायचं नाही, माझ्या संग तू जास्ती बोलायचं नाही. बर. माझ्या पाठीवर हात टाकून म्हणलाय की मी तुझ्यावर बायको करणार. मी अच्छा. जबरदस्त लक्ष ठेवलंय. हा, मग मोबाईल तुम्ही- मध्ये मला 5 रेकॉर्डिंग सापडल्यानंतर हो मी त्या मुलीला फोन केला की बाई मला 12 नातूंड आहे, 5 मुलं आहे, मी भीक मागून संसार केला, मी पावसात बसून मी माल विकला. ती म्हणली नाही, माझ्याकडे रेकॉर्डिंग मध्ये फिट झाली तू की तू माझ्या बाप्पाला 5-7 लाख रुपये दे आणून, मी आता तुझ्या संग निघून येते. अच्छा. 5-10 लाख रुपये. 5-10 लाख रुपये. हा, मग जुळून असं नाही झाला हे पाहिजे. हा, मग आता हे तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली का अशी? हो, कंप्लेंट गुन्हा नोंद केला. ती केलं. पोरगी म्हणती हा. मला बदनामी केली. हा. त्या पोरीवर पहिले एक जणाला फसवलं, बर. 4 लाख रुपये घेऊन एरोड जेलला पाठवलं. बर. स्वतःचा नवरा सोडला 5 एकर जमीनचा, बर. तिच्या आई बापाकडे राहिली. ती म्हणली तू जर मला बदनाम करत असेल तर तुझ्या पोरांवर तुझ्यावर गुन्हा दाखल करेन मी. हा, अशी म्हणली. हा, तर मी माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल करणार. हा, तेच ना, मी हा, नवऱ्याविषयी. माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझ्या असं ना, नवऱ्याला स्वारगेट पोलीस 55 वय स्टेशनला- असून हिला सूद नाहीये. हो, स्वारगेट पोलीस स्टेशनला तुम्ही कंप्लेंट दिलेली आणि आहे. त्या मुलीसंग बोलतोय असा, हा. अरे मी 45 वयचा हो. आहे, ते माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे साहेब. जबरदस्त कारवाई झाली पाहिजे या मालकावर. माझी 50 वय आहे आणि मी कुठं चुकत असत हो, तर माझ्यावर बी कारवाई झाली पाहिजे. हा, नाही बरोबर. आणि कसं आहे, आमचे पारधी समाजामध्ये न्याय मिळाली पाहिजे हो, की हार महिलांवर हेच चाललंय. बरोबर. कुणी मागाच्या बाया ठेवतात, हम्म, कुणी पारध्यांच्या बाया पुरी ठेवतात. बर. आणि आम्ही कार्यकर्ते आहेत आणि आम्ही फिरायला जातो भिगवणला, बारामतीला, दौंडला, शिरूरला. सगळे लोक समाजाच्यातले असेच करतात. त्यांचे बाया त्यांच्या नवऱ्याची बाजू दडवतात. बर. मी खूप दडवली, मला आता बर्दाश्त होत नाही. वर्ष झालं, वर्षानंतर मी हा शब्द हिचा ऐकते. जेव्हा म्हणलं की बस गप, माझ्या संग बोलायचं नाही, अच्छा. मी कुठेही जेवण हम्म, आणि तुझ्या पोरांचं खायचं नाही. बर. ठीक आहे, 4 पैसे येतात खिशात ठेवतोय. हम्म, मुलांना 1 रुपया देत नाही. एक मुलगा भाड्यात राहतोय झोपडपट्टीत, 3000 रुपये भाडं भरतोय. बर. कधी माझ्या तोंडात निघतं दे त्याला, तिचे 4 पोरं आहेत, तिला मी तिचं भाडं भरून टाक. बरोबर. तर त्याने 3 वर्षात 1000 रुपये दिले फक्त पोराला. अच्छा. जर मालकाकडे 10-5 रुपये आले तर मी म्हणते सगळ्यांना वाटून द्या, सगळ्यांना 2-2 रुपये दे, खाऊ दे, सुखी आहे, आपले पोरं आहेत, पोरांसाठीच कमवलं आपण. बरोबर. जा ना तिकडे, मर ना, भावासंग व्यवहार कर ना, भावाचं आण ना, हम्म, भावाकडे दिलेलं, भावाचं का भावाकडे रुपये आणून पोराला दे ना. बरोबर. माझ्याकडे मागायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही. असं म्हणतो. सर मी 5 पोराला जन्म दिला, हा चुकी केली का? संसार केला, चुकी केली का? नाही. माझ्या समोर त्या पोरी संघ म्हणत असेल, माझ्याकडे 5 रेकॉर्डिंग आहे. मी 10 वर्ष बर्दाश्त करून आता वर्षभर मी काढलं, मला जीव दिलं नाही त्यांनी. कधी 200 रुपयाची साडी आणली नाही. एका महिन्यात माझे पती 5-5 हजाराचे, एका महिन्यात 4 ड्रेस शिवतात, 5.5-5 हजाराचे बुटं घेतात. मी माझ्या पतीवर जळणार नाही, चांगले राहू दे. आम्ही स्वतः कष्ट करून तिला कपडे शिवून देत होते. बरोबर. आता तर 4 रुपये आम्हाला येतात. लिंब विकायचा व्यवसाय सोडे, कांदा विकते मी, कांद्याचा व्यवसाय करते आता. हो, कधी एक कांदा उचलून वर टाकत नाही मिस्टर माझे, कधी खाली वाकत नाही. मी माझी 50 वय असून मी पहाटे उठून दुकान झाडून, दुकान लावून गिराईक देते. मी माझ्या पोरा बाळाला मदत करते. खरं. तो तर तुमचं आता म्हणणं काय नेमकं की त्यांच्यावर जबरदस्त कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली आणि पाहिजे, आमच्या त्यांच्यावर सगळ्या कारवाई झाली पाहिजे. पारध्यांच्या महिलांना न्याय मिळायला पाहिजे. हो. हे तुमचं आणि म्हणणं आहे. पारध्यांच्या महिलांना नेम हो, आमच्यासाठी नियम निघालेच पाहिजे. आम्ही शिकलेलो नाही. बरोबर. हा, आमच्यावर खूप अत्याचार चालले. किती सगळ्या पुण्यातल्या, शिरूर मधल्या, नगर मधल्या, बारामती मधल्या हो, काय बायांनी नवऱ्यावर अत्याचार केलं, मान्य आहे. हो, त्यांनी नवऱ्यावर जुलूम केलं, मान्य आहे. हम्म, पण ज्या बायांवर आत्ता जुलूम मी बघते, ती बाया रडत्यात. तर आमच्याकरता एक न्याय आणि आमच्याकरता नेम आणि जबरदस्त कारवाई झाली पाहिजे. हे तुमचं म्हणणं आहे. एसीबी साहेबाला विनंती माझी. हो, धन्यवाद. सर ज्यावेळेस मला पैसे आलेत भाड्याचे, बर. आणि भाड्याचे पैसे आल्यानंतर घरात पोरांना काही 10-5 रुपये कुणाला दिले नाही. बर. एका पोराला 3,000 दिले, एकाला 2 दिले बर. आणि मला माझ्या पतीने 5,000 रुपये दिले. बर. ठीक आहे, चाललं, मी 5,000 मध्येच खुश आहे. पण माझ्याने 2 शब्द तर चांगलं बोला. त्यांनी माझ्या मुलाला घेऊन, संजय पवारला घेऊन, बर. मीटर उर्फ शाइंडो पवार हो. ही गाडीवर जाऊन त्यांनी ज्या दिवशी चक आला भाड्याचा, त्या दिवशी 12 गिरेमची अंगठी आणली, पतीला करून दिली. बर. पतीने काही नीट वापर केला नाही. मला ना विचारता 22 तारखेला बर. सोनाराच्या दुकानात जाऊन अंगठी मोडली. बर. मी त्या मॅडमला विचारलं, त्या मॅडमचा नंबर आणला. बर. यांनी सांगितलं की तू काही दखल घ्यायची नाही माझ्यात बर. आणि मला काही पैसे विसरायचे नाही. बर. मग बर.
मला जबरदस्त धक्का शेत. बसला पण ते पैसे काय कर बरं हा हे शेजारी बसलेले तुमची मम्मी आहे आई मम्मी बरं तुमचं नाव काय सूरज हां सँडो पवार. हां सूरज शांडू पवार. बरं आता मम्मी म्हणते की मला पप्पाकडून मारहाण होती शिवीगाळ करतात आहे माझ्या जीवाला धोका आहे घरामध्ये येऊन मला मारहाण भांडण करतात मुलांना माहिती हे खरं आहे का खरे सर. खरं आहे का हो. कशावरून भांडण होतात कशासाठी करतात पप्पा हे असं? वारंवार म्हणतात मी दुसरं लग्न करणार, बरं दुसरं लग्न करणार. हम्म. सारखं बघत न विचारताच घरात निघून जातात. अच्छा. कपड्याची बॅग भरतात बर. निघून जातात. अच्छा पैसे घेऊन जातात. पैसे गोळा. हो. हां. लक्ष मग- ठेवलं रेकॉर्डिंग आणि तुम्हाला बी काय शिवीगाळ वगैरे मुलांना करतात का अहो का शिवीगाळ करतात. तुम्हाला बी? ते सुद्धा रेकॉर्डिंग आहे. अच्छा जेवायला म्हणलं तरी शिवी जेवायला म्हटलं तरी शिवीगाळ देतात आम्हाला. अच्छा हो. मग आता तुमचं म्हणणं काय नेमके पप्पावर कारवाई कारवाई झाली झालीच पाहिजे पाहिजे. झालीच पाहिजे. कारवाई झाली विषय पाहिजे आहे की आम्ही म्हटलं ना विचारलं, हो. पप्पा जेवायचं का नको तुमचं फेकून द्या तिकडं तुमचा बाप मी नाहीये दुसरा अच्छा. कोण असेल त्याला जाऊन जा खायला घाला. अरे हो. म्हणजे ह्याच्यामुळे घरामध्ये कलह वातावरण वारंवार निर्माण- वारंवार चालू वादविवाद आहे. सुरू झालेला आणि आज आहे 1.5 वर्ष आले हे सारखंच चालू आहे. अच्छा 3 हो. वर्षापासून दीड दीड वर्षापासून दीड चालू वर्षापासून चालू आहे. आहे. अच्छा मग ते स्वारगेट पोलीस स्टेशनला तुम्ही कंप्लेंट दिलेली आहे दिलेली आहे. अच्छा मग स्वारगेट पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी कठोर कारवाई केली पाहिजे. हा, अशी तुमची मागणी आहे हो मागणी. मागणी बर सरकारला माझी हीच विनंती आहे स्वारगेट- स्वारगेट पोलीस स्टेशनला हो की माझी तक्रार आहे त्या तक्रारीप्रमाणे हो मला न्याय मिळावे हम्म. आणि कारवाई करावा जबरदस्त कारवाई करावी हे विनंती